रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र ह्या गर्दीचा फायदा घेत काही पर्यटकांकडून सर्रास नियमभंग केला जात असून समुद्र किनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, रेस लावणं आणि मद्यप्राशनाचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबासह लहान मुलं आणि महिला पर्यटकांसह आलेले सामान्य पर्यटक भीतीच्या छायेखाली पाहायला मिळत आहेत. समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी समुद्र किनारी वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार काही काळ उपाययोजनाही करण्यात आल्या. मात्र सध्या हे आदेश धुडकावून पर्यटक आपली वाहनं थेट समुद्र किनाऱ्यावर घेऊन जात असून हजारो पर्यटकांच्या गर्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रेस लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाहनांच्या टपावर बसून मद्यप्राशन करत धिंगाणा घालण्याचे प्रकार देखील आता सुरू झाले आहेत. या बेजबाबदारपणामुळे समुद्र किनाऱ्यावर फिरणारी लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षतेला गंभीर प्रश्न निर्माण झालाय. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे पोलिसांनी ह्या सगळ्या घटनांकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं आवाहन नागरिकांनी केलंय. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.